मंडळी सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, काल तुम्ही बघितलं आपल्या गावचा होम आणि त्यानंतर मग संध्याकाळची पालखी निघाली सानेवरनं देवांच्या भेटीला. ते बघितलं. त्यानंतर आम्ही घरी आलो, जेवलो आणि झोपलो. कालच्या दिवसभरात हा सगळा वर्ण भरगतचा कार्यक्रम होता. आजसुद्धा तसाच कार्यक्रम आहे. आज आपल्या खोतवाडीत म्हणजे आपल्या वाडीतच वर्णी काकांकडे, देवळेकर काकांकडे पालखी येणार आहे. तर आपण जाऊ तिथे. समीक्षा पण ओटी भरेल आणि आपण देवाचं दर्शन घेऊ. आपल्या सगळ्याच यादव काकांकडे, निकम काकांकडे पालखी येईल आणि आपण जाणार आहोत तिथे पालखीला. मस्त छान एन्जॉय करणार आहोत आणि ते तुम्हाला दाखवेनच मी. आणि तुर्तास तरी या मंडळी. इथे समीक्षाने काल पोळ्या बनवल्या होत्या, आता परत बनवल्या त्यातल्या. आणि चहासोबत या, चहा नाश्ता पण करूया आणि चला या नंतर पालखी बघूया आपण. पण मंडळी आम्ही 11:30 झालेत आणि अजूनसुद्धा बागेत, आता पण बागेतलंच काम करतो आहे. एवढं पाणी आळी पण करतो आहे त्याला व्यवस्थित, जेणेकरून पाणी आहे ना आपण जे टाकतो ना ते राहील, साचून राहतं. आता काय पाण्याचे बघा, हे तुम्हाला माहिती आहे, हे नारळ जे आहेत ना त्यांना पाण्याची आवश्यकता जास्त असते. जेवढं तुम्ही पाणी द्याल ना तेवढं यांना कमी असतं. आणि जेवढं जास्त पाणी द्याल ना तेवढं चांगलं आहे, त्यांची वाढ चांगली होते. हा बघा मंडळी, एक लिंबू बघा मी इथं लावलेला, पण तो मेला, तो काही जगला नाही. मला नाही वाटत जगेल. कागदी लिंबू होता तो, रस जास्त असतो त्याला. आणि हा आम्ही ज्याला पाणी दिलं नाही, ज्याला तोडायचा होता तो पुन्हा उगवला. इच्छाशक्ती लागते, जबरदस्त इच्छाशक्ती लागते याच्याजवळ आहे. ठीक आहे, असू दे. आपल्याला माझे तोडायची इच्छाच नव्हती, पण समीक्षा वगैरे सगळेच बोलले तोडा तोडा तोडा, जाऊ दे. त्याला वाढायचं आहे ना, वाढू दे. आता नाही तोडणार त्याला. सावली तर देईल ना. एखादं त्या झाड फळ फूल नाही एका झाडाने फळ फूल नाही दिलं तर त्याला तोडून टाकणं माझ्या मते तरी खूप हे आहे. असू दे. आणि हां, फणसाचा ना. फणस हे 2 झाडं ना, बिया टाकल्या होत्या, बियापासून झालेली झाडं आहेत, पण खूप मोठी झाली. बिया टाकल्या होत्या, फणसाच्या बिया टाकल्या होत्या आणि हे झालं होतं. त्याची रोपं वगैरे काय आणली नव्हती आपण. बघा इथे केवढी उंच झालीत बघा. फणस आणि काजू जवळजवळ आहेत आणि दोन्ही पण जगले. आता दोघं बघा, आता किती त्यात लोक म्हणली त्यातल्या एकाला काढून सगळ्या साईडला लावा, पण ते आता काढण्यासारखे राहिले नाहीत. दोघांनी पण घट्ट झालेत, त्याचे मोठी झाली झाडं. मंडळी बघा, हेच सुख असतं गावाकडे आलं. आता मी कुठे उभा आहे? मस्तपैकी आपल्या केळीच्या बनात. लोक केवड्याच्या बनात असतात, मी केळीच्या बनात आहे. केळी ॲक्च्युली काय झालं माहिती का, पाणी नव्हतं त्याला. केळी दाखव रे तुम्ही. तर केळींना पाणी नव्हतं म्हणून केळी सुकल्या होत्या. म्हणजे आता बरोबर कडक उन्हाळा चालू झाला ना, जेवढं पाणी त्यांनी जमिनीतलं होतं तेवढं खेचत आहेत त्या. पण आता काय कडक उन्हाळा चालू झाला आहे ना, त्यांना पाणी नाही. म्हणून आम्ही बघा ती टाकी आहे ना, ती टाकी आमच्या पूजेच्या वेळेला 3-4 वर्षापूर्वी भरून ठेवली होती. तर त्यातलं टाकीतलं पाणी आता यूज करायला सुरुवात केली आहे. पाणी स्वच्छ आहे, पण ते आपलं आता या झाडांना घालतं आहे बघा. आणि इथं असं आहे, केळी पण दिली आपल्याला, भरपूर केळी दिली, नाही असं नाही. आता त्या आमच्या फक्त काय 3-4 केळीचे घड उपयोगाला आले. बाकीचे कोणी काढून नेले ते असो, काय हरकत नाही. आणि नाही खायची वस्तू आहे ती नेऊ द्या, फक्त नुकसान नको करू दे, एवढंच आमचं म्हणणं ना समीक्षा. खायची वस्तू व्यवस्थित काढून नेली तर काय हरकत नाही, पण त्याचं झाड तोडतात, हे तोडतात, बरं वाटत नाही. पण असो, काही असो. बघा सावलीत उभा राहिलं मस्तपैकी. आता तिकडे झाडांना पाणी घातलं होतं आणि आता इकडे आलो आहे. तर चला, आता हे आपली कामं अशीच चालू राहते. संध्याकाळी भेटू, आता संध्याकाळी मध्ये भेटत राहतो. आता मंडळी 5:15 झालेले आहेत आणि आता पालखी येईल थोड्या वेळाने, आपल्या वर्णी काकांकडे येईल. तिथे आपण ओटी वगैरे भरू. बाजूला नंतर देवळेकर काकांकडे येईल. तिथनं पुढे मग यादव काका, निकम काका, आपल्या घरा आपल्या हे 4 घरं आहेत तिथे. तर मग त्यांच्याकडे पालखी येईल. इकडे म्हणजे या गावात कसं आहे, प्रत्येक गावातले नियम वेगळे असतात. या गावातली पालखी दिवसभर फिरत राहते, म्हणजे घरं जास्त असल्यामुळे. आता मी बिरमणीत राहतो, तिथे फक्त रात्रीचे देव घेते. नंतर मग दिवसा मग रात्रीची जिथे लास्टला पालखी थांबते तिथे दुसऱ्या दिवसापर्यंत मुक्काम करते. तर असं आहे. बाकी काय, थांबा पालखी आल्यावर दाखवेन मी. नगरमध्ये शिबे काकांकडे देव आला आहे. चला आपण तिथं तरी जाऊया. आज दिवसभर देव फिरतं आहे. आता आपल्याला इकडे आणायचं आहे म्हणल्यानंतर आपल्याला जावं लागतं.
चला आपण जाऊया. आता इथे अजून 3 घरं आहेत. 3 घरांच्या नंतर वर्णी काकांकडे जाईल पालखी. मुलांची मजा वगैरे चालली आहे. मंडळी इथे फिरता फिरता बघा एक झाड दिसलंय रामफळाचं. रामफळ लागलेत पण याला, आणि मी अजून खाल्लेलं नाही कधी. आता हे दिसलं म्हणून तुम्हाला दाखवतो. छान आहे, सुंदर आहे. आता आम्ही त्या घरात आलोय ना, ते इकडे बघा अशी घराला एंट्री बघा किती एकदम नैसर्गिकरित्या आपण विद्युत लाईट करतो वगैरे तसं इकडे बघा मस्त येताना आतमध्ये नारळाची एंट्रीज आहे बघा. किती सुंदर सुरेख वाटते ना, नैसर्गिक प्रवेश किती छान दिसतंय. ही भाजीची लागवड केली आहे मी. मला काय अजून या परिसरातल्या लोकांची नावं नाही माहिती, थोडीफार माहिती आहेत. म्हणजे हे घर आपण आलोय ना, ते एंट्रीला बघा असं छान आहे. बस हे सुपारीचं झाड आहे, आणि त्याचं बघा एंट्रीलाच बघा त्यांनी दिलंय. किती छान आहे. की आता मी घरं फिरतोय ना, किती छान वाटतं बघून. हे पालखीवर आले खरं, पण आजूबाजूची कोकणातली घरं आता नवीन बांधायच्या पद्धती छान आहे, आणि बाग पण छान सजवली आहे. बघा इकडे त्यांनी टोमॅटोची रोपं तयार केली आहेत. हे बघा, आपण आता इथे असत नाही म्हणून, नाही तर आपण नेली असते यांच्याकडनं. टोमॅटोची रोपं केली, त्याची रोपं तयार केली आहेत. बघा अशी इकडे भाजीची लागवड केली आहे. टोमॅटो लागलेत पण यांच्या याला, रोपांना टोमॅटो लागलेत पण. ही भाजीची लागवड आहे, जेणेकरून कोंबड्या त्रास देऊ नयेत. अशी भाजीची लागवड, त्याला छान अशी निगा राखण्यासाठी त्यांनी बघा छान केलं आहे. गादी पद्धतीने केलेली आहेत. आपल्याकडे पालखी आहे वर्णे काकांकडे, तिथेच आपण यावर्षी वटी भरणार आहे.
आम्हाला साध्या पैसे दिलेत आम्ही असू दे तांदूळ घेतो त्यांचा आता दाखव मग मला आई दाखव दर्शन घे सांग दर्शन घे सांग दोन मिनिटं हा बोल बाहेरच्या होत्या आल्यात ना हां आता दाखव मग मला आई दाखव दर्शन घे सांग दर्शन घे सांग देवळेकर काकांकडे आली आहे पालखी. जा जा काकांकडे आली आहे. मी आत्ता जरा आलो आहे, ऑफिसचं काम चालू करतो. आता आपल्याकडे पुढच्या वर्षी येईल पालखी. दरवाजा पण उघडतो. आम्ही बोटी भरली वर्णी काकांकडे. पालखी आता आमच्या वाडीतनं चालली. आता खाली काकांच्या इथे जाईल आणि तिथनं मग उद्या दुसऱ्या वाडीत. आपण पालखीला सोडून येऊया. पालखी चालली विठ्ठल रुक्माई मंदिरात.
हा चंद्रभागा. चला आता मंडळी चाललो आहे घरी, कारण आता जागरण मला वाटतं रात्रभर चालेल. माझं जरा ऑफिसचं काम आहे, त्यासाठी मी चाललो आहे घरी. आता इथे विठ्ठल रखुमाई मंदिरात बसेल पालखी, त्याच्यानंतर पूजा होऊन रामवाडीत जाईल पालखी 2 दिवस असे. त्याच्यानंतर मग विविध वाड्यांमध्ये जाईल पालखी. तर मंडळी आता चाललो आहे घरी. तर माझं ऑफिसचं काम देखील आहे, ते संपवायचं आहे पटापट आपल्याला म्हणजे मलाच संपवायचं आहे. पण मंडळी खरंच हीच मजा. म्हणजे एवढे दिवस मला कळायचं नाही शिमग्याला नेमकं काय असतं गावी, तर आज ते कळलं आहे. लोक शिमग्याला काय येतात आवर्जून गावी, पालखी नाचवायला, पालखी खांद्यावर घ्यायला का असुसलेली असतात ही मंडळी. हे आता त्यांचा आनंद उत्साह पाहून बघायला भेटलंच आणि खरंच खूप छान वाटलं. आता मी मुंबईत राहिलेला पहिल्यापासून, त्यामुळे फारसं असं आवड नाही मला. मुंबईचीच होळी ही आपलीशी वाटते, म्हणजे अजून देखील वाटते, नाही असं नाही. पण मुलांना इकडे आणायला हवं, या परंपरा जपायला हव्यात. आणि खरंच खेडी आपली ही परंपरा जपतायत, याचं समाधान देखील तसंच तेवढंच वाटते. तर छान आहे, कोणतरी आपली परंपरा जपत आहे, खेडी आपली परंपरा जपत आहेत, याचं कौतुक कुतूहल तर आहेच. चला आता घरी जाऊया मंडळी. चला आता रात्रीचे 2:30 वाजलेत. 2:30 वाजले कारण ना जरा ऑफिसचं काम होतं आपलं, आणि आपण मध्ये जाऊन पालखी पण बघत होतो. तर मंडळी तुम्ही बघितलं आज पालखी, मी पहिल्यांदा बघितलं पालखीमध्ये पालखी कशी नाचवतात, कसं काय. म्हणजे थोडंफार बघितलं होतं पण एवढं असं नव्हतं बघितलं डिटेलमध्ये. आज आपल्या वाडीत थोडंफार फिरलो, वर्णी काकांकडे गेलो, तिथे आपण ओटी भरली, आणि मंडळी नंतर आपला देव विठ्ठल रखुमाई मंदिरात गेला. तिथे जागर होता नंतर, आणि नंतर मी काय गेलो नाही परत. तर मंडळी छान वाटलं. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास तरी या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तो टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.